उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठान मैदानात अंत्यसंस्कार पार पडले। दरम्यान सुनेत्रा पवार यांना राज्याचं उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावं अशी मागणी नरहरी झिरवळ यांनी केलेली आहे। दोन्ही राष्ट्रवादी पक्षांना एकत्र राहावंच लागणार आहे असं मत सुद्धा झिरवळ यांनी व्यक्त केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता उपमुख्यमंत्री पदाच्या अनुषंगानं हालचालींना सुरुवात झाल्याचं समजतंय। प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी आता सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर आता उपमुख्यमंत्री कोण होणार याकडे लक्ष लागलेलं असतानाच पक्षातले दोन ज्येष्ठ नेते सुनेत्रा पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत। मंत्री नरहरी झिरवळ यांनी सुद्धा सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद दिलं जावं अशी इच्छा व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर आता भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी गेल्याचं आणि त्यांच्या सोबत या दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं समजतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीची आता शक्यता वर्तवली जातेय। या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष निवडीबाबत सुद्धा चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय। अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त झाल्यानं राष्ट्रीय अध्यक्ष निवडीबाबत या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय। अमृत सुतार आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अमृत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीची आता शक्यता वर्तवली जातेय। नेमकी ही बैठक कधी होणार आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या अनुषंगानं काय नेमकं या चर्चेला जाणार आहे? अमृत, सविस्तर याबद्दल काय सांगताय? राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची शुक्रवारी बैठक होण्याची शक्यता आहे। आपल्याला माहिती आहे की उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचं बुधवारी निधन झालेलं आहे, अपघाती निधन झालेलं आहे। यानंतर हे पद जे आहे ते रिक्त झालेलं आहे आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचं राष्ट्रीय अध्यक्ष हे पक्षासाठी आणि संघटनेसाठी जास्त काळ अधिक काळ रिक्त ठेवता येत नाही असे संकेत आहेत आणि याच सर्व पार्श्वभूमीवरती शुक्रवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्यता आहे। स्वाभाविकच आणि अर्थातच यातून जी खलबत आणि उहापोह होणार आहे तो राष्ट्रीय अध्यक्ष निवडीबाबत चर्चा होणार आहे आणि आपल्यालाही माहिती आहे आज सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी। प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील आणि अन्य नेतेही आता भेट घेत आहेत अशी माहिती येत आहे। तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते आणि मंत्री आहेत, अन्न व प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनीही एक सूचक वक्तव्य केलेलं आहे की उपमुख्यमंत्री पद आहे ते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना देण्यात यावं असं एक वक्तव्य केलेलं आहे आणि यानंतरच ही घडामोड अगदी जलद गतीने घडत आहे, हालचाली वाढत आहेत, वेग येत आहे की लवकरात लवकर म्हणजे शुक्रवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेण्यात यावी आणि यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड व्हावी असं एक कार्यकर्ते किंवा त्याच्या पक्षातील नेत्या यांची भावना आहे आणि याच सर्व पार्श्वभूमीवरती शुक्रवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ठीक आहे अमृत, धन्यवाद। सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। या संदर्भातल्या अपडेट्स घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।